महाविद्यालयातून बाहेर पडत असताना अचानक रस्ता खचला आणि पूर्ण कार खड्यात कोसळली। नांदेड शहरातील वजीराबाद भागात आज ही घटना घडली। या भागात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या अगदी समोरचा रस्ता खचला। आज दुपारी महाविद्यालयातील काम संपल्यानंतर प्राध्यापक चंद्रशेखर इंगळे हे आपली कार घेऊन महाविद्यालयातून निघाले। बाहेर निघतात त्यांना एक खड्डा दिसला। त्यांनी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरील चाक त्या खड्यात अडकले। हळूहळू रस्ता खचत होता, तेव्हा प्रसंगावधान राखून प्राध्यापक गाडीतून बाहेर पडले। काही क्षणात मोठा खड्डा पडून कार त्या खड्ड्यात कोसळली। या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र महापालिकेच्या कामातील निकृष्ट दर्जा उघड झाला। अगदी काही तास पडलेल्या पावसामुळे रस्ता खचल्याने पालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे। मी डॉक्टर चंद्रशेखर निवृत्ती इंगळे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये मराठीचा प्रोफेसर आहे आणि कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली आणि सुदैव की मी बाहेर पडलो। तर मी बाहेर पडलो नसतो तर गाडी सगट मीही मध्ये अडकलो असतो आणि कदाचित फार मोठा अनर्थ झाला असता। रस्त्याची दुरुस्ती हे सगळं महानगरपालिकेच्या दुरावस्थेचं कारण आहे। महानगरपालिकेने इथं कॉलेजचे विद्यार्थी येतात आणि कॉलेजचा एखादा विद्यार्थी टू व्हीलरवर बाहेर पडत असताना जर पडला असता तर टोटली तो खड्ड्यामध्येच गेला असता त्याच्या गाडीसकट, तर त्याची जिम्मेदारी कोण घेतली असती। माझी विनंती आहे की महानगर प्रशासनाला की त्यांनी अशा प्रकारचे जे हे रस्ते आहेत किंवा खड्डे आहेत त्याची पावसाळ्यामध्ये व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांचं हित आणि नागरिकांचं हित जपावं, जेणेकरून महानगरपालिकेकडे असं कोणी बोर्ड दाखवणार नाही। धन्यवाद। एक मिनिट